इंडस्ट्री 4 हे डॉक्टर भूषण केळकर यांचं पुस्तक अचानक हातात आलं. सहज उलगडलं, काय आहे इंडस्ट्री 4 म्हणजे काय. औद्योगिक क्रांती झाली, वाफेचं इंजिन निर्माण झालं, मग इलेक्ट्रिसिटी आली, मग टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर आलं, हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण मग इंडस्ट्री 4 म्हणजे काय. तर डॉक्टर माशेलकरांची प्रस्तावना फक्त आत्तापर्यंत वाचली, त्याच्यावरून कल्पना आली की नवीन तंत्रज्ञान जे अत्यंत वेगाने वाढतं आहे, 5-7 वर्षातही त्याच्या दुप्पट चौपट असं पुढे जातं आहे, असं एक्सपोनेन्शियल तंत्रज्ञान, ह्याची माहिती इथे आहे बहुधा. आणि त्याचा फायदा काय ते त्यांनी थोडक्यात सांगितलं आहे की जी काही वस्तू आहे ती निर्माण करण्याकरता खर्च कमी होणार आणि तिचा आकार कमी होणार आणि नवनवीन असे प्रॉडक्ट निर्माण होणार. म्हणजे 1000 पट म्हणजे जी पूर्वी आकार होता त्याच्याहून लहान आकार झाला आता, असं होऊन त्याच्यात 1000 ट्रान्झिस्टरही राहू शकतात, अशा तऱ्हेचं तंत्रज्ञान. म्हणजे मूर्ती लहान कीर्ती मोठी, अशा तऱ्हेचं तंत्रज्ञान. आणि त्यामुळे क्रांती होणार संबंध. आणि पुढची 20 वर्ष ही अनेक नवीन संधी मिळणार. वेगळंच असं सगळं आव्हानं, प्रॉडक्ट वेगळे, सेवा वेगळी, वगैरे वगैरे. काय पुढे पुस्तकात आहे मी अजून वाचायचं आहे, पण एवढ्या प्रस्तावनेनंतरच कुतूहल निर्माण झालं आहे की जसं आपल्याला कॉम्प्युटर अज्ञात होतं 80 सालापर्यंत आपल्यासारख्यांना, 50 साली वगैरे निर्माण झाला असेल समज. म्हणजे कसं अज्ञानातून ज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशाकडे कसं जग चाललं आहे. आणि कदाचित हा सगळं बोलत असताना वाटायला लागलं की म्हणजे सगळं कृत्रिम बुद्धिमत्ता आहे ही, जी काही ह्या इंडस्ट्री 4मध्ये सांगितलं असावं ती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, एवढी उच्च दर्जाची की त्याच्यातून तुम्हाला अनेक गोष्टी साध्य करता येऊ शकतील अशा. आणि हे सगळं वाचल्यावर आत्ता हा जो बोलायचा उद्देश असा की आपला म्हणजे मानव हळूहळू प्रगत होत चालला आहे बुद्धीच्या दृष्टीने, आणि तो आता अगदी बऱ्यापैकी उच्च दर्जाला आला आहे. ह्या विचारातून असं सुचलं की हे सगळं जे काही आहे ते अजून कुठली तरी मोठी वेगळी अशी प्रगत जीवसंस्था किंवा काय ती असू शकेल. आणि त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर जे काही आर्टिफिशियल म्हणा किंवा काय निर्माण केलं ते हे विश्व असू शकेल किंवा हे जग असू शकेल. हा विचार त्यावरून आला की अंधारातून प्रकाशाकडे माणूस हळूहळू पुढे पुढे चालला आहे. ती जी काही एंटिटी आहे की ज्यांनी हे सगळं असं जगाचा व्यापार निर्माण केला आहे, तो अशा उच्च प्रगतीला गेला असेल याच एक्सपोनेन्शियल तंत्रज्ञानाच्या आधारे की त्यांनी हे सगळं असं वेगवेगळ्या प्रकारचं सजीव वेगवेगळं असं निर्माण केलं असावं आणि ते आता आपण फक्त अनुभवतोय. हा विचार आला. म्हणजे वाचायचं आहे पुस्तक अजून मला, पण ह्या तंत्रज्ञानाचा अर्थ असा असू शकतो की हे सत्य असेल कदाचित. आणि मला आता त्यावेळेला आठवलं, मी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना आमचं गेट टुगेदर होतं, तेव्हा मी एक विचार मांडला होता की इलेक्ट्रॉन जसा ॲटमभोवती फिरतो त्याप्रमाणे हे जग आहे बहुधा. म्हणजे प्रत्येक इथे कुठली वस्तू आहे त्याच्यामध्ये ॲटम आहे, इलेक्ट्रॉन आहे, भोवती फिरतं आहे, आणि असं जगड्व्याळ आहे. तर विश्वाचा जो एवढा प्रचंड आकार आहे त्याच्यामागे म्हणजे अशी जग आहेत
प्रत्येक या ॲटम म्हणजे जणू काही एक सूर्यमाला अशा तऱ्हेचा विचार मी त्यावेळेला मांडला होता. तो आत्ता यामुळे आठवला. तर खरोखर हे पुस्तक वाचण्यासारखं निश्चित असावं. मी ते आता वाचणार आहे. आणि हा विचार मला त्यामुळे सुचला की परमेश्वर कोणी नसून ह्याच तंत्रज्ञानाच्या प्रगतीमधला कोणीतरी अत्युच्च अवस्थेला पोचलेला एंटिटी असेल.